पुढे जाऊया आपण। निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना दिल्यानंतर शरद पवार गटाचे नेते सातत्याने अजित पवारांना लक्ष करतायत। आता आमदार रोहित पवारांनी अजित पवारांवर थेट बैलाचा संदर्भ देत हल्ला चढवलाय। प्रामाणिकपणा बैलाकडून शिकावा अशी घणाघाती टीका रोहित पवारांनी केली। रोहित पवारांची ही टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागली। रोहित पवारांनी ही टीका केलेली आहे। बैलाकडून शिका प्रामाणिकपणा असं वक्तव्य करत त्यांनी नाव न घेता अजित पवारांवर शरसंधान साधलेलं आहे। मी म्हणतो बैलाकडे बघितल्यानंतर प्रामाणिक कसं राहावं हे आपल्याला कळतं। आपल्याला मालक म्हणजे मालक त्या बैलाला वाढवतो, काळजी घेतो, लहानपणीपासून वाढवतो। तो बैल त्या मालकाला कधी विसरत नाही। तसंच आपल्या आई वडिलांना आपण कधी विसरत नाही, आपल्या काकाला आपण कधी विसरत नाही। आपल्याला ज्या गुरूंनी शिकवलं त्यांना आपण शिकवत नाही। आपण माणसं आहोत, ह्या गोष्टी आपल्याला माहिती, पण जनावरांना पण त्या गोष्टी माहीत असतात। पण आधीकडच्या काळामध्ये काही लोक ते विसरून जातात। नाही, इतकी त्यांची उंची नाही आहे की अशा पद्धतीने त्यांनी अजितदादांवर बोलावं। ज्या व्यक्तीचं नाव तुम्ही घेताय त्या व्यक्तीचं नाव आम्ही कधीच तोंडी घेणार नाही। शेवटी कोणाला बैलाची उपमा द्यावी, कोणाला गाढवाची उपमा द्यावी, शेवटी उपमा आम्हालाही देता येतात। पण राजकारणाचा स्तर आम्ही खालच्या पातळीवर नेण्यास इच्छुक नाही। अजितदादांनी कालच्या मीटिंगमध्ये सुद्धा आम्हाला काही गोष्टीची समज दिलेली आहे। त्यामुळे त्या गटातले कितीही नीच पातळीवर उतरले तरी आम्ही आमचा संयम ढासळू देणार नाही, कारण आमचं मिशन लोकसभा हे महत्त्वाचं आहे।